मित्र हो, तुम्ही शाळेत असताना पुस्तकाचं पहिलं पान कधी नीट वाचलंय का? तिथे आपल्या देशाच्या संविधानाची प्रस्तावना असायची, पण आता 9वीच्या पुस्तकातून हे संविधानच गायब झालंय का? आजचा हा विषय केवळ पुस्तकाबद्दल नाही, तर आपल्या लोकशाहीच्या भविष्याबद्दल आहे. चला जाणून घेऊया नेमकं घडलंय काय? आजचा विषय आपल्या देशाच्या भविष्याशी जोडलेला आहे. NCERTने 9वीच्या सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. सर्वात मोठा आक्षेप असा आहे की संविधानाची मूळ प्रस्तावना पुस्तकातून काढण्यात आली आहे. इतकंच नाही तर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्दही वगळले आहेत. अनेक शिक्षण तज्ज्ञांच्या मते हे शब्द म्हणजे आपल्या लोकशाहीचा आत्मा आहेत. पण आता सरकारी बाजू काय आहे तेही समजून घेऊया. NCERTचं म्हणणं आहे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम अधिक सुटसुटीत आणि विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचा असा दावा आहे की एखादा मजकूर काढला म्हणजे संविधानाचा अनादर झाला असं नाही, तर विषयाचं एकत्रीकरण करून मुलांना सोपं करून देण्याचं हे काम आहे. मित्रांनो, शिक्षण म्हणजे केवळ माहिती पाठ करणे नाही, तर ती एक वैचारिक घडण असते. पुरोगामी चळवळीतील लोकांचं असं मत आहे की जर लहानपणापासून मुलांना संविधानाची मूळ मूल्ये माहीत नसतील तर भविष्यात समाजात असहिष्णुता वाढू शकते. म्हणून ही केवळ अभ्यासक्रमाची गोष्ट नसून वैचारिक संघर्षाची मोठी बाब बनली आहे. या पुस्तकात फक्त संविधानाचा भाग नाही, तर आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे 1975च्या राष्ट्रीय आणीबाणीचा सविस्तर धडा. त्यात इंदिरा गांधींच्या निर्णयावर टीका करत त्याला हुकुमशाही प्रवृत्त असे संबोधले आहे. दुसरी महत्त्वाची आणि चर्चेची गोष्ट म्हणजे मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश. पुस्तकात वैदिक काळातील स्त्रियांच्या स्थितीचे वर्णन करताना या ग्रंथांचा आधार घेतला आहे. टीकाकारांचा असा सवाल आहे की एका बाजूला आपण संविधानाची मूल्य बाजूला ठेवतोय आणि दुसऱ्या बाजूला स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या ग्रंथांचे उदात्तीकरण करत आहोत का? तर मंडळी, शिक्षण म्हणजे केवळ माहिती देणे नाही, तर ती वैचारिक पायाभरणी असते. सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी संविधानाचा अभ्यास शालेय स्तरावर जसाच्या तसा असणं का गरजेचं आहे? आता तुम्हाला काय वाटतं? अभ्यासक्रम बदलणं ही खऱ्या अर्थाने प्रगती आहे की इतिहासाची मोडतोड? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, विशेषतः 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर SV मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.